यावेळी जिजूंचा बर्थडे एकदम अफलातून ठिकाणी सेलिब्रेट केला। नमस्कार, मी तेजा। तर जिजूंचा बर्थडे दिवाळीत आल्यामुळे आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरला आणि आम्ही पवना लेक कॅम्पिंगला जायचं ठरवलं। पवना लेक कॅम्पिंग बाय वीकेंड अफलातून डेस्टिनेशन ही कॅम्पसाइट मी इन्स्टाला बघितलेली, सो तिथेच आम्ही बुकिंग केलेलं। 4 वाजता आम्ही तिथे चेक इन केलं आणि गेल्या गेल्या आम्हाला नाश्ता व चहा मिळाला। त्यानंतर सुंदर असा सनसेट व्ह्यू एन्जॉय करत आम्ही खूप सारी धम्माल केली। थोड्याच वेळात आम्हाला बार्बिक्यूज मिळाले, ते खाऊन इथल्या सेल्फी पॉइंट जवळ छान छान फोटोज काढले आणि बर्थडे सेलिब्रेशन करून घेतलं। त्यानंतर म्हटलं थोडी साईट एक्सप्लोअर करावी, तर इथं राहण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कॉटेजेस तसेच टेंटची सोय आहे, ज्याची प्राइस अगदी 999 रुपयापासून स्टार्ट होत आहेत। तर आजूबाजूचा नजारा बघून झाल्यावर थोड्या गेम्स खेळलो। इकडे बाकी लोक म्युझिकच्या तालावर मस्त डान्स करत होते, पण आपल्याला ते काही जमत नाही, त्यामुळे मी फक्त बघण्याचं काम करत होते। त्यानंतर जेवण करून घेतलं, ज्यात व्हेज व नॉन व्हेज दोन्हीचे छान छान ऑप्शन्स होते। त्यानंतर नाईट व्ह्यू एन्जॉय करून झोपी गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तर समोरचा नजारा अगदी बघण्यासारखा होता। फ्रेश होऊन पटकन नाश्ता करून घेतला। माझा उपवास असल्यानं मी खिचडी घेतलेली, ते खाऊन आम्ही कायाकिंग करायला गेलो। म्हणजे मी अक्षरशः दीदीच्या भरोश्यावर स्वतःची लाईफ रिस्क मध्ये टाकलेली। तर अशा प्रकारे खूप सारी धम्माल करून आम्ही 11 वाजता तिथून चेकआउट केलं। तर हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा।